कळेना भाग 5 थोड्या वेळाने मेघा तिथे येते. विक्रम खाण्यासाठी काय बनवता येईल? आता काय अवेलेबल आहे ते बघत असतो. मेघा किचनच्या दारातून बघत असते. रोहनने सांगितल्याप्रमाणे डॉक्टर अनमॅरिड आहे म्हणजे घरात काही उपलब्ध असणे कठीण होते. फ्रीज उघडून बघतो. ब्रेड पॅकेट, अंडी काही थोड्या प्रमाणात होते. ओट्यावर बास्केटमध्ये 4-5 मॅगीचे पाकिट होते. काल दुपारपासून उपाशी त्यामुळे भूक खूप लागली होती. मस्तपैकी मॅगीचा बेत करूया. मेघा लांबूनच पाहत होती आणि ओरडू लागला. विक्रम काळजीपोटी थोडंसं रागात, मेघा तुला आराम कर सांगितले होते ना. मेघा मी आता बरी आहे. आणते आमलेट बनवते. विक्रम का माझ्या हातचं खाल्याने पोट बिघडणार नाहीये. मेघा काय माहीत, मला थोडीच त्याचा अनुभव आहे. विक्रमला चिडवत. विक्रम हो का, ऑमलेट बनवता मग आज खाऊनच बघ. मेघा हो मग खावाच लागेल, दुसरा पर्याय नाही ना. लटकेच गोड हसत. विक्रम हो का. उगाचच खोटा राग दाखवत काही वेळाने दोघेही टेबलावर नाश्ता करायला बसतात. मेघा छान झालाय पण मीठ टाकायचे राव गेले. उगाच विक्रमला घाबरत. विक्रम खरंच बघू आली तो ऑमलेट पाव खाऊन बघतो. काही बरोबर आहे सगळं. मेघा हो बरोबरच आहे सगळं. दोघी हसत हसत नाश्ता संपवतात. विक्रम सगळं आवरून ठेवतं. मेघा बाहेरचा आताच गेल्यासाठी बारकलीत जाते. पावसाची सर्दीच्या अंगावर येते. गारगार वाऱ्याची झुळूक मनाला भुरळ घालून जाते. आपले दोघी हात पसरून ती त्या पावसाचा आनंद घेत असते. तिला भिजवताना बघून विक्रम तिला आत ओढतो. अडथळ्यामुळे तोल जाऊन ती विक्रमवर पडते. विक्रम बाजूच्या सोफ्यावर आधार घेत तिला सावरतो. त्याचा स्पर्श, त्याचा सुगंध तिला बरोबर पडतो. दोघांची नजरभेट होते. या नजरभेटीत दोघे हरवून जातात. लँडलाईनवर फोन वाजले. दोघेही भालावर येतात. अशीच गप्पांमध्ये संध्याकाळ कधी होते कळतच नाही. मेघा कॉफी घेऊन येते. विक्रम मोबाईल ब्लूटूथला कनेक्ट करून गाणे लावतो. बाहेर पडणारा पाऊस, गार हवा आणि रेडिओवरील रोमॅन्टिक गाणे. हा योग जोडून आला होता. रेडिओवर पण अशा पावसात खूप छान गाणी लावतात. सावन बरसे तरसे दिल, क्यों न निकले घर से दिल, बरखा है दिल का प्यासा है, ये प्यार नहीं तो क्या है, देखो कैसा बेकरार है भरे बाजार में, यार के अंदाज में, सावन बरसे तरसे. दोघांना अशा वातावरणात अशा प्रकारची गाणी ऐकायला खूप आवडतात. दोघांनी आज माहिती झालं होतं. रिमझिम रिमझिम रुमझुम झुमझुम, भिगी भिगी रुत में तुम हम तुम, चलते हे. एकामागून एक गाणं वाजत होतं आणि अचानक एक नवीन गाणं सुरू झालं. मेघा गाण्याचा आवाज वाढवण्यासाठी उठते. खिडकीतून येणाऱ्या वाऱ्यावर तिच्या गालावरची केसाची बट उडू असते. अशा वातावरणात अशी सुंदर गाणी ऐकल्यावर कोणाचाही मूड बदलेल तसंच काहीसं दोघांचंही झालं होतं. एकमेकांवर वाटणाऱ्या प्रेमभावना उफाळून येत होत्या आणि अशात गाणं कानावर पडतं. भीगी भीगी रातों पे, बीटी बीटी बातों पे, ऐसे बरसातों पे कैसा लगता है, ऐसा लगता है तो बल के बादल मेरे बदल को भिगो भी मुझे छेड रहे हो. मेघा डोळे बंद करून गाणं अनुभवत असते. मंत्रमुग्ध असताना डोळे उघडते. अगदी समोर विक्रम उभा असतो. मेघा वळून खिडकीजवळ पाहून पाऊस लिहाते. उरगळलेल्या पायामुळे थडपाडला तो. विक्रम तिला दोन्ही हातांनी सावरतो. बरखा से बचा लो, तुझे सिले से लगा लो, आज छुपा लो, दिल के पुकारा देखो, रुत का इशारा देखो, उभी नजारा देखो कैसा लगता है, ऐसा लगता है कुछ ना जाएगा, मस्त पवल ये झोंके सय्या दिख रही हो. याबरोबर ठीक वातावरणात घालायची झोड मिळाली आणि अल्लडवर त्यातच हरवून गेलं. विक्रमने मेघाला आपल्या दिशेने वळवले तशी मेघा हळूच त्याच्या भेटीत शिरते. तोही तिला अलगद आपल्या भेटीत सामावून घेतो. त्या गाण्याच्या तालात हरवून जातात. त्याच्या हृदयाची धडधड वाढायला लागते. ते स्पष्ट ऐकू लागते. तिच्या अंगावर शहर आता जगातील सर्वात सुरक्षित जागा ही तीच आहे. कितीही भव फाडून आले की प्रणय सीमारेष ओलांडली नव्हती. नंतर सोफ्यावर बसून मिठीत त्यांच्या डोक्याचे डोके घेऊन कधीच झोपी जातात. सकाळपर्यंत पाऊस बऱ्यापैकी कमी झाला होता. रस्त्यावर पाणी कमी झालं होतं. आता घरी निघायला हरकत नाही विचाराने डॉक्टरचा निरोप घेऊन दोघे बाईकने निघतात. मेघा अजूनही गालातल्या गालात लाजत असते. आज घरी जाऊन आईबाबाला सांगू, मेघाला आपल्या पास्टबद्दल सगळं खरं सांगू प्रपोज करायला विक्रमने ठरवलं होतं. मेघाही खूप खुश होती. तिनेही आपल्या भावना विक्रमला सांगण्याचं ठरवलं होतं. गाडी एकदाची विक्रमच्या आजोळी येऊन थांबते. सकाळची रोहन आणि ती आणि मागच्या 2 दिवसाचा सारांश घरी आईबाबांना निरुक्ती प्रमोदला सांगितलं होतं. सगळे वाटच बघत होते. मेघा आणि विक्रम घरात येतच होते. इतक्या समोरून शिका येते. आल्या विक्रमला मिठी मारून ओठावर हलकेसे किस करते. तिच्या येण्याने विक्रमला धक्काच बसतो आणि तो स्तब्ध होऊन जातो. मेघा त्या दोघांना अशा प्रकारे एकत्र बघून तिथे थांबते. बाकीचे मेघाजवळ जाऊन ठीक असल्याची विचारपूस करून मेघाची शिखासोबत ओळख करून देतात. शिखा हाय मेघा, मी शिखा, विक्रमची बायको. मेघा फक्त आश्चर्याने बघत बसते. प्रमोद येऊन मेघाला मिठी मारतो. प्रमोद दी कशी आहेस, चल तू आधीचा हात चल.
प्रमोद मेघाला हात पकडून आत घेऊन जातो, पण मेघाची नजर विक्रमवर स्थिर राहते. इथे शिखा अजूनही विक्रमला दंडघट्ट धरून असते, पण विक्रम मात्र मेघालाच पाहतो. सगळे आत निघून जातात. विक्रम शिखाला दूर लोटतो. विक्रम, का आली आहेस परत? शिखा लाडात येऊन, असं नको बोलू ना, मागून येऊन मिठी मारू. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. विक्रम, रिली, आज 10 वर्षानंतर कळलं तुला सगळं काही तुझ्या मनासारखं घडत होतं, तरी निघून गेलीस. प्रेम करत होतो आपण एकमेकावर, मग माझा विचार न करताच निघून गेलीस. शिखा, आय एम सॉरी, मूर्खपणा केला मी. नितीनच्या खोट्या प्रेमाने भुरळ घातली होती मला, पण आता मी तुला सोडून कुठेच जाणार नाही. विक्रम सरळ खोलीत निघून जातो. इथे आई बाबा सगळेच मेघाच्या अवतीभोवती आहेत. आई मेघाच्या डोक्यावरून वात्सल्याचा हात फिरवत, मेघा, आता जास्त विचार करू नकोस, आराम कर. मी सर्वांसाठी पान वाढायला घेते. जेवण करून घ्या सगळे. बाबा, आईनी, आता मेघाला जास्त कोणी प्रश्न विचारू नका. रेवती, आई मी पण येते मदतीला. आणि रेवती किचनमध्ये निघून जाते. दिया, मेघा. बाबा, दिया, तू विक्रमला बोलवतेस का जेवायला? दिया, हो, आलेच मी. शिखा मेघाजवळ येऊन, काय ग मेघा, एनी प्रॉब्लेम? तू नेहमीच अशी गप्प असतेस का? शिखाला अजून काहीशी सारांश माहिती नाही. बाबा, मेघा बेटे, जा तू फ्रेश होऊन ये जा. आणि मेघा जाते. शिखा, मेघा आत्ताच आली आहे, जा आवरून ये, नंतर निवांत गप्पा मारा. शिखा, ओके, आय डोंट माइंड. बाबा, रोहन, पोलिसांना काही माहिती हाती लागली? रोहन, नाही अजून, त्यांचा तपास सुरू आहे. सगळे जेवायला बसतात आणि त्यांच्या गप्पा टप्पा सुरू होतात. मेघाच्या अगदी समोरच्या खुर्चीवर शिखा बसते. विक्रम येतो, त्याच्यासाठी शिखाच्या जवळची खुर्ची रिकामी असते. तो नाईलाजाने तिथे बसतो. शिखासारखी विक्रमच्या मागे, हे वाढू का, ते वाढू का, असंच सुरू होतं. विक्रमला तिला अवॉइड करत होता. मेघाचं जेवणात अजिबात लक्ष नव्हतं. विक्रमचीही काहीशी तशी परिस्थिती होती. बाबांनीही बरोबर हेरलं, पण आता शांतच राहणं पसंत केलं. मेघा, आई बाबा, उद्या मला निघायला हवं, म्हणजे इथले सगळे फंक्शन्स संपले आहेत. आता पुढची तयारी करायला मला जावं लागेल. आई, अगं पण काय घाई आहे? उद्या रेवती आणि प्रमोद आणि मला फिरायला जाणार आहे. तू एकटी घरी कशी राहणार? त्यापेक्षा 5 दिवसांनी आमच्यासोबतच निघ. मेघा, नको आई, तिथे खूप कामं खोळंबली आहेत, मला जावं लागेल. कंठ दाटून, शिखा, मॉम म्हणताय तर राहा ना, अजून आपली नीट ओळखही झाली नाही. विक्रम, तुझं सांग ना आता. आई, हो विक्रम, तूच सांग, तुझं नक्की ऐकेल. विक्रम, मेघाला सगळं सविस्तर सांगता येईल या विचाराने. थांब ना मेघा, प्लीज. जिभाच्या अंकाताने. मेघा डोळ्यातही अश्रूंचा बांध आवरता न आल्याने जेवण अर्धवट सोडून जाते. दिया, मेघा, अगं. तिला तसं जाताना बघून विक्रम बेचैन होऊन उठून जातो. आई, अरे सोन्या, आता तुला काय झालं? बाबा, जाऊ दे, थकले असतील दोघे, तुम्ही जेवा सगळे. दिया रेवतीच्या कानात हळूच कुजबुजते. या वेळा मी जोडी जुळवायच्या आधी जोडी जमले की काय? रेवती, शट अप. इट इज नॉट पॉसिबल. बट जर असं असेल तर देन इट इज व्हेरी डिफिकल्ट टू. भाई काळजी करत. दिया, काहीसा विचार करत, मी जाऊन बघते मेघाला. दिया मेघाला भेटायला जाते तेव्हा ती गच्चीच्या एकटीच विचारात गुंग असते. दिया मागून येऊन तिला घाबरवत. दिया, काय ग, कुठे हरवलीस? आल्यापासून बघते. मेघा, ना, काही खास नाही. इतक्यात रेवती आणि रोहनही तिथे येतात. रोहन, मला कुणी सांगेल का शिखाचं काय मॅटर आहे? दिया, ए डफर, मॅटर काय? काही. रोहन, अरे म्हणजे विक्रमचं लग्न झालं आहे की कधी बोलला नाही तो, आणि ही आज एकदम इथे उगवली म्हणून विचारलं. रेवती, मी सांगते. ॲक्च्युली शिखा आणि भाई एकाच कॉलेजमध्ये होते. भाई लास्ट इयरला आणि शिखा फर्स्ट इयरला असताना त्यांची ओळख झाली. तेथेच भाईने तिला प्रपोज केलं आणि शिखाचं कॉलेज संपल्यावर दोघांनी लग्न केलं. बाकी त्यांची लव्ह स्टोरी डिटेलमध्ये सांगण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाही, कारण ते खरंच प्रेम होतं असं मला नाही वाटत. शिखा आपल्या आजोबांकडे वाढली. हे प्लॅनेट सपाट आहे, तरी लग्न सगळ्यांच्या सहमतीने झाले होते. सगळ्यांच्या हिशोबासारखं केलं होतं. कॅथोलिक वेडिंग, एरोप्लेन टॉवर, एवढंच काय. तर लग्नानंतर वेगळं घर आणि वेगळा संसारसुद्धा. दिवसभर फक्त शॉपिंग, पीटर आणि पार्टी, हे सर्व लाईफस्टाईल. नवीनच लग्न झाले, जबाबदारी सांभाळायला थोडा वेळ लागेल म्हणून भाईच इग्नोर करत होता. एक दिवस अचानक शिखा चक्कर येऊन पडली. डॉक्टरांकडे घेऊन गेल्यावर कळलं की सी इज प्रेग्नेंट. भाई तर जाम खुश झाला होता. तिला कुठे ठेवू, ही कुठं, असं त्याला वाटत होतं. कळल्यावर आईसुद्धा भाईकडे राहायला गेली, स्पेशली शिखाची काळजी घेण्यासाठी. 2-4 दिवस सगळं ठीक होतं, पण शिखाच्या मनात वेगळं चालू होतं.
आजी आजोबाकडे थोडे दिवस राहायला जाते सांगून ती मैत्रीकडे राहायला गेली. आजी आजोबा घरी आले होते. शिखाचा मिनंद करायला तेव्हा कळालं की ती खोटं बोलून दुसरीकडे कुठे गेली. पण कुठे गेली, खोटं बोलायची काय गरज होती आल्यावर सविस्तर कळलं. मैत्रिणीने तिच्या बॉयफ्रेंडची मदत घेतली. म्हणजे मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडचा नवरा म्हणून खोटी सही करायला लावली आणि ऑपरेशन करून आली. शिखाला बाळ नको होतं. तिला तिची नेहमीची लाईफस्टाईल गमवायची नव्हती. भाईच आणि तिचं खूप जोरदार भांडण झालं. रागाच्या भरात भाईने तिला कानशिलात लागली, पण नंतर अजून एक संधी द्यायची असा विचार करून तिची समजदारी घातली. पण शिखा हट्टी होती. गेली आठवड्याभराने नोट लिहून, डिअर विक्रम, मी जात आहे कायमची. मला शोधण्याचा प्रयत्न करू नको. मला हवी असलेली लाईफस्टाईल, माझं स्वातंत्र्य जगायला. सो गुड बाय शिखा. त्या दिवशी जी गेली ती आज 5 वर्षांनी परत आली. भाई खूप प्रेम करतो तिच्यावर. आताही मनात आलं तर कदाचित तिला माफी करेल. शिखा भाईची निवड होती. तिच्या बाबतीत सगळे निर्णय भाईच घेईल म्हणून बाबाही शांत आहेत. तिला सर्व निर्णय भाईवर सोपवले आहेत. त्यांचा आनंद हाच आपला आनंद आहे. इतक्या शिखा तिथे येते आणि तिलाही पाहून गप्प होतात. शिखा, हाय, एनी सिक्रेट मीटिंग? मी आल्यावर अगदी गप्प झाला सगळे. रोहन, हो मग काय? तिला चिडवत रेवती, अगदी त्रासून. मी निघते, मला उद्याची पॅकिंग करायची आहे. दिया, रोहन, आपण पण निघूया, येतो ना? आवाज वाढवून हलकेसे रागत. रोहन, हो हो येतो ना. मेघाही जायला निघते तर शिखा तिला अडवते. शिखा, मेघा यार, तू तरी बोल माझ्याशी. बाकीच्यांचा राग मी समजू शकते, पण इट इज ओके, फॉरगेट इट. तू काय करतेस? आय मीन प्रोफेशनली काय करतेस? मेघा, इंटिरियर डिझायनर करते मी. शिखा, फक्त एवढंच ना? मेघा, घराला घरपण देते. तुला नाही कळणार, मला आराम करायचा आहे, येते मी. शिखा, ओके. आणि मेघा निघून जाते. रात्री सगळं आवरून सगळे आपापल्या खोलीत निघून जातात. तिथे शिखा विक्रमला मनवण्यासाठी पूर्ण तयारी करत असते. थोड्या वेळाने विक्रम खोलीत येतो. दार उघडून बघतो तर संपूर्ण खोलीत मंद असा सुगंध दरवत होता. चहूबाजूंनी रंगीबेरंगी कॅन्डल्स प्रकाशत होते. बेडवर छान गुलाबाच्या पाकळ्या सजवल्या होत्या. समोर शिखा होती. गडद लाल रंगाचा शॉर्ट, टू पीस गाऊन, केसांचा बांधलेला मेसी पण, त्यावर चेहऱ्यावर दोन्ही बाजूंनी गालावर ओघळणारी केसांची शेर हलकेसे उडत होती. गडद रंगाचे लिपस्टिक तिचं सौंदर्य खुलत होते. एकेकाळी तो सौंदर्याच्या प्रेमात पडला होता विक्रम. शिखाने विक्रम आत येताच मागून दाराला कडी लावली. आपल्या मादक चालीत त्याच्याजवळ गेली. पटकन त्याच्या मिठीत शिरून बिलगली. तो अजूनही स्तब्ध होता. त्याच्या शर्टचा कॉलर बाजूला करून मानेवर केस घ्यायला जाणार तोच विक्रम तिला दूर करतो. बाहेर जाण्यासाठी दार उघडायला लागतो. शिखा त्याला मागून घट्ट मिठी मारते. थांबण्याचा प्रयत्न करते, पण विक्रम ते दोन्ही हात झटकून बाहेर निघून जातो. विक्रम बीचवर फिरत असताना त्याला काही अंतरावर मेघा दिसते. वाळूत बसून छान निखळताना समुद्राचा आवाज आणि सुचाट वाढणारा वाऱ्याचा गारवा येत आपल्या विचारात गुंग होते. तिच्या बाजूला काही अंतरावर रोहन आणि दिया गप्पा मारत बसले होते. विक्रम हळूच जाऊन तिच्या बाजूला बसतो. तो एकटक समुद्राच्या खळखळणाऱ्या लाटांकडे पाहत असतो. मेघा आणि विक्रमला एकांत मिळावा म्हणून दिया रोहन सोडून फटका मारायला निघून जातात. विक्रम मेघाकडे वळून बघतो तर तो तिला बराच वेळ बघत होता. मेघा तसं स्वतःला वाळूवर झोकून देते आणि डोळे उघडून निळाशा आकाशात चांदणे पाहत बसते. दोघी शांतच. बोलायला खूप काही. सुरुवात कुठून करावी तेच सगळं अडलं आहे. विक्रम कुठे निघून गेला पाहण्यासाठी घरातून निघाले. शिखा त्याला शोधत शोधत बीचवर आली आणि लांबूनच तिने विक्रम आणि मेघाला एकत्र पाहिले. विक्रम, मेघा, मला तुला काही सांगायचं आहे. मेघा उठून उभे राहण्याच्या तयारीत. मला माहीत आहे, रेवतीकडून कळलंय मला. विक्रम, तू काहीच बोलणार नाही त्यावर. मेघा, माझ्या बोलण्याने काय होणार आहे? तुझी बायको परत आली आहे. सगळं विसरून माफ कर तिला. आफ्टर ऑल तुझं प्रेम आहे तिच्यावर. नवऱ्याने संसार सुरू करा. विक्रम, मेघा आणि तू. मेघा, माझं काय विक्रम, मी आली तशी जाणार. विक्रम आश्चर्याने बघत बसतो, काहीच बोलत नाही. मेघा, निघूया, उशीर झाला आहे खूप. दोघे घरी यायला निघतात. समोर शिखा वाटच बघत असते. त्या दोघांना एकत्र बघून रागाने लालबुंद होऊन खोलीत निघून जाते. इथे मेघाही शांतपणे निघून जाते. विक्रमचे बाबा लांबूनच सगळं पाहत असतात. विक्रम तिथे सोफ्यावर पाय पसरून डोक्यावर हात ठेवून झोपून जातो. सकाळी उठतो तेव्हा बाबा समोरच बसलेले असतात. आई त्याला चहा आणून देते. बाबा, विक्रम, नात्यामध्ये कसे संशय येऊ नये. 2 दगडावर पाय ठेवून चालण्यापेक्षा एकच काय तो निर्णय घ्यावा नेहमी. बाकी तुझा निर्णय तुझाच आहे. विक्रम, बाबा, एवढंच काय? ते बोलतो आणि बाबा उठून जातात. रोहन नुकताच येतो. अरे, तू अजून इथेच? यावर लवकर. प्रमोद आणि रेवतीला एअरपोर्टवर सोडायला जायचं आहे. आम्ही कधीपासून तयार आहोत. विक्रम, आलोच तयार होऊन. शिखा, मी पण येणार आहे.
दिया आताही कशाला हळूच कुजबुजत. शिखा काय म्हणालीस का? रोहन नाही म्हणजे गाडी जागा होणार नाही ना म्हणून थेट खिजत. शिखा व्हेरी फनी तोंड वाकडं करून. रेवती आणि प्रमोद तयार होऊन येतात. देवघरात नमस्कार करून आईबाबांच्या पाया पडून निरोप घेतात. विक्रमही तयार होऊन येतो. इतक्यात रोहनचा मोबाईल वाजतो. रोहन हॅलो. पोलीस हॅलो मिस्टर रोहन, मेघा मॅडमचं ज्याने अपहरण केलं होतं तो पकडला गेलाय. रोहन ग्रेट सर, पण काही कळलंय त्याने असं काय केलं आणि कुणाच्या सांगण्यावरून केलं? पोलीस ॲक्च्युअली ही सराई चोरांची टोळी आहे. फंक्शनच्या ठिकाणची माहिती ठेवून असतात हे लोक. त्या कॅब एजंटच्या माणसाला एक पकडले आहेत आम्ही. एजंट ह्या टोळीला बुकिंगच्या माहिती पुरवायचा आणि ओरिजिनल कॅबवाल्याऐवजी टोळीची कॅब यायची. रोहन ओ माय गॉड, हे तर जाम सिरियस आहे. पोलीस हो, यांचा मुख्य हेतू फक्त एवज लंपास करणं होता. बट डोंट वरी, आता हे आमच्या ताब्यात आहेत. आय एम सॉरी, पण त्याच्याकडून काहीच सामान हाती लागलं नाही. हे चोर सगळं सामान ताबडतोब विकून टाकतात. रोहन इट इज ओके सर, सामानाचं काही नाही. ते लोक पकडले गेले हे महत्त्वाचं. थँक्यू सो मच. पोलीस माय प्लेजर. फोन ठेवून देतात. रोहन फोन ठेवून सगळं संभाषण बाकीच्यांना सांगतो. आई देवच पावला बाई. चला पोरांनो निघा आता, खूप उशीर होतोय. सगळे गाडीत बसतात. रोहन पुढे ड्रायव्हिंग सीटवर, त्याच्या बाजूला दिया, त्याच्या मागे रेवती आणि प्रमोद आणि सर्वात शेवटी मेघा. मध्ये विक्रम आणि त्याच्या बाजूला शिखा. शिखा अगदी विक्रमला खेटून बसली होती. मेघाने आपले लक्ष खिडकीबाहेर ठेवण्याचं योग्य समजलं. एअरपोर्टवर पोहोचल्यावर प्रमोद आणि रेवतीला निरोप घेऊन बाकीचे कॉफी शॉपमध्ये बसले, कारण बाहेर नुकताच पाऊस सुरू झाला होता. दिया, रोहन आणि मेघा एका टेबलवर बसले. विक्रम शिखाला घेऊन मुद्दाम दुसऱ्या टेबलवर बसतो, कारण मेघाच्या रात्रीच्या उत्तराने त्याचा इगो थोडा दुखावला होता. शिखासोबत बघू आणि त्याने अवॉइड केलं तर चिडेल, त्यांच्याशी भांडेल असे विक्रमला वाटलं होतं. इथे कॉफी पित असताना अचानक कोणीतरी मेघाला उत्साहाने हाक मारत. शिखा, विक्रम, रोहन, दिया सगळेच बघायला लागतात. प्रीतम, मेघा सबनीस. मेघा, प्रीतम, हाय कसा आहेस? आणि इथे कसा? प्रीतम, मी बसू काय ते अभ्यासाने उत्तरे देऊ? अगदी गमतीशीर माणूस. मेघा, नाही म्हटलं तर नाही बसणार का? दिया, तू ऑलरेडी बसलाय. मेघा, कॉफी? प्रीतमला आग्रहाने विचारते. प्रीतम, नेहमीप्रमाणे माझ्या चॉईसची या पावसातली. मेघा, कोल्ड कॉफी विथ आईस्क्रीम राईट? प्रीतम, तुला अजूनही माझी चॉईस चांगली माहिती आहे. अशाच गमतीशीर खूप गप्पा रंगतात तिथे. विक्रम कायसा मेघाच्या मित्रावर चिडलेला असतो, कारण आधीच मेघा कालपासून दुर्लक्ष करत होती आणि आता प्रीतमच्या गप्पामध्ये रंगली आहे. विक्रम, रागात निघायचे का? तुमच्या गप्पा संपल्या असतील तर. प्रीतम, आय एम सॉरी, मी तुमचा बराच वेळ घेतला, पण तुम्ही सगळे आज संध्याकाळी माझ्या बर्थडे पार्टीला येत आहे. ओके, मी पत्ता पाठवते व्हॉट्सअपवर. यू ऑल आर इन्व्हायटेड. प्रीतम आणि मेघा फोन नंबर एक्सचेंज करतात. प्रीतम विक्रमला मध्येच आवडून, हो आम्ही नक्की येऊ. सगळे बिल पे करून निघतात. यावेळेस रोहन विक्रमला ड्राईव्ह करायला सांगतो. शिखा यांच्या बाजूला मधल्या सीटवर मेघा आणि सगळ्यात शेवटी रोहन आणि दिया. शिखा, प्रीतम छान मुलगा आहे नाही? रोहन, हो एकदम जॉली माणूस आहे. दिया, हो ना, असा गप्पा मारत होता जसं कित्येक वर्षापासून आम्हाला ओळखतोय. शिखा, मेघा आणि त्याची जोडी खूप छान दिसेल, हो ना? विक्रम कच करून गाडीचा ब्रेक दाबतो आणि मधून मेघाला बघतो. मेघाही आश्चर्याने शिखाला बघते. शिखा, काय झालं? एवढा कचकन ब्रेक लावलास? विक्रम, काही नाही, दगड आडवा आला. उगाच कारण देत. खरं तर त्याला शिखाचं बोलणं हट झालं होतं. विक्रम परत गाडी स्टार्ट करतो, पण गाडी काय स्टार्ट होत नाही. तो परत 2-3 वेळा स्लेप मारतो, पण गाडी केल्या सुरू होत नाही. म्हणून बाहेर पडून गाडी चेक करतो, पण काही उपयोग होत नाही. विक्रम पावसात भिजत असतो. घर अजून 20 मिनिटाच्या अंतरावर असतं, म्हणून सगळे चालतच जाण्याचा विचार करतात. दिया, वाव, व्हॉट अ रोमॅन्टिक क्लायमेट. रोहन, मग काय विचार आहे? हलकेसे हसून. विक्रम, तिथे चहाची टपरी आहे, थोडा वेळ थांबूया तिथे. रोहन, टपरीवर दादा सांगण्यासाठी तंदूर चहा. दिया, 1 नंबर चहा मिळतो इथे, त्यातल्या त्यात तंदूर चहा तर एक तर क्लास आहे. शिखा, रेली? थोड्या वेळाने लाल मातीच्या छोट्या मटक्या आकाराच्या भांड्यात चहा हजर होतो. ते छोटंसं भांडं दोन्ही हातांच्या उंजळीत धरायचं. त्या भांड्याचा गार हाताला होणारा उबदार स्पर्श आणि वाफळलेल्या चहाचा सुगंध घेत कुडकुडणाऱ्या गारव्यात फुरफुर करत
एक एक घोट घेत चहा प्यायची मजा फार वेगळीच असते. मेघा, खरंच खूप मस्त आहे चहा. शिक्का, हो खरंच ऑसम आहे. रोहन त्या पावसात आपल्या गुडघ्यावर बसून ते चहाचं छोटं बडकं पुढे करून देत त्या चहाच्या सुगंध प्रबले. तूही त्याच्या माझ्या आयुष्यात दररोज राहशील. सगळ्याच्या जोड्या जुळतात. आज आपली जोडी जुळवून घेशील. शिका, हाऊ रोमॅन्टिक, अगदी लाडकी होऊन ये आनंदाने डफर. मगाशी हेच माझ्या मनात होतं. आय लव्ह यू यार. रोहन खुश होल हो तिला उचलू घेतो. दोघे एकमेकाला घट्ट मिठी मारतात. वरून पडलेला पाऊस आणि हवेतील गारवा याला आत नवीन उभीची गरज होती. दोघांचे होठ आता एकमेकात गुंतलेले होते. एकमेकाच्या श्वासले श्वास गुरफटत चालले होते. थरथरला लब्यावर झोपाले बहायला लागलं होतं आणि टपरीवर एक गाणं वाजत होतं. प्यार को हो जाने दो, प्यार में खो जाने दो, एक बार किसका है, एक बार किसका है, अभी ना हुआ तो फिर कभी नहीं, कभी नहीं, प्यार को हो जाने दो, प्यार में खो जाने दो. विक्रम आणि मेघा समोरासमोर फक्त एकमेकाला पाहत बसले होते. पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.